पोलिसांची प्रतिमा मलिन, पत्रकार निर्दोष, ॲडव्होकेट रियाज एन शेख। प्राईम महाराष्ट्र सोलापूर यूट्यूब चॅनलवरती जेलरोड पोलीस स्टेशन येथे मटकासंदर्भात नगरसेवक कामाठी आणि पापा शेट यांच्यात खडाजंगी या शीर्षकाखाली बातमी प्रसारित करून पोलिसांची बदनामी करून पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलिन होण्याच्या उद्देशाने खोटी बातमी लावल्याच्या आरोपातून प्राईम महाराष्ट्र यूट्यूब चॅनलचे पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्रशांत वराडे यांनी पारित केलेले आहे। सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीने बातमी प्रसिद्ध केल्याचे निर्विवादपणे सरकार पक्षाने साबित केलेले नाही। तसेच यूट्यूब चॅनलवरील बातमी कोणीही एडिटिंग करून त्यामध्ये बदल करू शकतो, त्यामुळे आरोपीने सदरचा व्हिडिओ बनवला व तो प्रसारित केला हे सांगता येत नाही। तसेच सदर केसमध्ये स्वतंत्र साक्षीदार कोणीही समोर आलेले नाहीत वगैरे युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वराडे यांनी आरोपी पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले। सदर खटल्यामध्ये आरोपी पत्रकारातर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट जे.व्ही. प्राईम महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलवरती जेलरोड पोलीस स्टेशन मध्ये नगरसेवक कामाठी व पापा शेट यांच्यामध्ये खडाजंगी या मथळ्याखाली बातमी प्रसारित करून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करून पोलिसांच्या प्रति अप्रतीची भावना निर्माण केल्याच्या आरोपातून पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्रशांत वराडे साहेब यांनी दिलेले आहेत। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण नेमणूक जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर हे त्यांच्या कर्तव्यावर ड्युटी करत असताना त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक बातमी रिसीव झाली आणि त्यामध्ये प्राईम महाराष्ट्र सोलापूर यूट्यूब न्यूज चॅनलवरती सदरची बातमी ओपन करून पाहिली असता त्यामध्ये मटका संदर्भात पोलीस ठाण्यातच नगरसेवक कामाठी व पापा शेट यांच्यामध्ये खडाजंगी या मथळ्याखाली बातमी प्रसारित करून जेलरोड पोलीस ठाण्याचा बदनामीकारक व्हिडिओ जनमानसामध्ये प्रसारित केला आणि सदर व्हिडिओमुळे पोलिसांची अप्रतीची भावना जनमानसामध्ये निर्माण होऊन पोलिसांची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन झाली। या कारणास्तव फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण यांनी प्राईम महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलचे पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला होता व फिर्याद दिलेली होती। सदर फिर्यादीवरून पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध पोलीस अप्रतीची भावना चेतवणे अधिनियम 1922 च्या कलम 3 अंतर्गत तसेच पुरावा नष्ट केल्याने भादवी कलम 201 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री लोंढे साहेबांनी करून आरोपीच्या विरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते। सदर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीच्या विरुद्ध सदर खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री वराडे साहेब यांच्या कोर्टामध्ये सुरू झाली होती। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी तसेच इतर साक्षीदारांची साक्ष सरकार पक्षाने नोंदवली। एकंदरीत संपूर्ण खटल्याची सुनावणी झाल्यानंतर अंतिम युक्तिवादावेळी आरोपी पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यानेच ती बातमी प्रसारित केल्याचा